म्हणून सांगितले की आम्ही अधिक मनुष्यबळाची मागणी केलेली आहे, ती देखील सरकारने तत्वता मान्य केलेली आहे. आम्ही आमच्याकडे काही आर्थिक स्वायत्तता मागितल्या, कारण त्याच्यामुळे निर्णय प्रक्रिया फास्ट होते. सरकारने त्याची पण तयारी दाखवलेली आहे. या सगळ्या गोष्टी होतीलच हळूहळू. मी सांगितलं की जे एकंदर सरकारमध्ये उपलब्ध असलेल्या नोकरी आणि त्यांना अपेर होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्येचं प्रमाण फार विषम आहे. अगदी एकेका मार्कांनी जे विद्यार्थी आहेत ते त्यांना नोकरी मिळत नाही. यांच्या सगळ्यांच्या क्षमता एमपीएससीने तपासलेल्या आहेत. हे विद्यार्थी कुठेही कमी नाही आहेत. केवळ जागा कमी आहे म्हणून त्यांना त्या ठिकाणी नोकरी मिळत नाही. आणि अशा कुशल मनुष्यबळाची खासगी क्षेत्राला फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. जर एमपीएससीने ज्यांची कुशलता तपासलेली आहे असे जर विद्यार्थी त्यांना आपण उपलब्ध करून दिले, हा त्यांचा देखील फायदा आहे. त्यामुळे आता आम्ही निर्णय घेतला की हा सगळा डेटा उद्योग विभाग त्यांना उपलब्ध करून देईल. परंतु समजा त्यांना वाटलं की याच्यामध्ये एकंदरीत क्षमता आहे, पण त्यांना त्यांच्या जॉब करता त्याला काही एक्स्ट्रा ट्रेनिंगची गरज आहे, एक्स्ट्रा स्किलिंगची गरज आहे. आता तो देखील खर्च राज्य सरकार करणार आहे. म्हणजे एक नोकरी जर सरकारची मिळेल तर कदाचित त्याला 10 विद्यार्थ्यांना खाजगी नोकरी मिळेल. तो त्यांचा पर्याय आहे, त्यांना काही ते कंपल्शन नाही आहे. आणि या देखील खाजगी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चांगलं मनुष्यबळ मिळेल आणि विद्यार्थ्यांना देखील नोकरी मिळेल. नीट इनफॅक्ट आता हे करणार आहे जे आपण करतोय. कारण नीटची परीक्षा ऑफलाईन होती, त्यांनी पण निर्णय घेतला की पुढच्या वर्षी ऑनलाईन करायची. नीट ही एकमात्र अशी मोठी परीक्षा आहे की जी ऑफलाईन होत होती. बाकी आयआयटीची परीक्षा आपण 18 की 19 लाख विद्यार्थी आयआयटी जेईला बसले होते. त्यांनी तशीच हे घेतली. 70 लाख विद्यार्थी स्टाफ सिलेक्शन कमिशनला बसतात दरवर्षी. त्यांच्या परीक्षा अशाच होतात. या देखील विद्यार्थी जे विद्यार्थी एमपीएससी देतात त्यातले अनेक विद्यार्थी ती पण परीक्षा देतात. त्या पण त्यांनी परीक्षा दिलेल्याच आहे. त्या विद्यार्थ्यांनी सीईटीच्या परीक्षा दिलेल्या आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या मनात शंका असेल त्या आम्ही निश्चित त्यांच्याशी दूर करू. आपण देखील आपल्या माध्यमातून सगळ्यांना चांगला मेसेज द्याल ही माझी मला आशा आहे. पण त्याला काही काही वेळ लागेल. आम्ही प्रस्ताव पण दिलेला आहे. ते स्टेट ऑफ द आर्ट सेंटर राहतील सगळ्या जिल्ह्यांमध्ये, तिथे सगळ्यात परीक्षा होतील. आणि असं एक सरकारचं मानस आहे आणि त्याच्यावर सरकार करेल, पण निश्चित त्याला काही कालावधी देईल. लगेच होणार आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी आंदोलन केले की सगळ्या परीक्षा एमपीएससी कडे द्या. आणि ही विश्वासार्हता तशीच राहील, अधिक जास्त चांगली होईल. जसे जसे विद्यार्थी एमपीएससी कडे सिलेक्ट होतील तेच तुम्हाला सांगतील. आज एमपीएससी मध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांनाच आपण विचारा, ते तुम्हाला खात्री देतील की ते किती पारदर्शकतेने या ठिकाणी झालेले आहे. कदाचित थोडा संभ्रम, आता नवीन कोणती गोष्ट आणली की थोडीशी ती त्याच्यामध्ये संभ्रम तयार होऊ शकतो विद्यार्थ्यांना. काही लोक संभ्रम तयार करायचा प्रयत्न देखील करतात, पण आम्ही सगळ्यांना समजून सांगू त्याच्यामध्ये